एकदम छोटे लावले होते ते, इतके छोटे, इतकेसे लावले होते हे, तरी इतकं उमलून आलंय वरती उगवून. भारी भारी कटिंग्स लावून पण ते उगवत नाहीत, पण ह्याला मी इतकं छोटं तोंडाकडचीच बाजू लावली होती, ती उगवून आली बाई. किती अप्रतिम. मनी प्लांटही बहरलेत. माझे कोरफडीची पिल्ले हे लवकर उगवणं झालेत, कदाचित मरायला लागलेत. हे गेल्या महिन्यात याला मी एका रोपामधून वेगळी केली होती. बघूया कितपत वाढतायत. माझे लाजाळूची रोपे याला मोठ्या कुंडीत लावायचे. टच केले की पाणी मिटतात. भोपळ्याचं हे रोप लावलेलं आहे पानांची भाजी खाण्यासाठी. बरेच वेळा लावले पण मरून गेले. आता बघूया हे किती दिवस जगतंय ते. अजून एक आहे, हे बऱ्यापैकी मोठं झालंय. अजून थोडं मोठं झालं ना म्हणजे मोठी मोठी पाने होतील, तेव्हा शेपूची भाजी आणि ही पाने बनवून भाजी बनवायची. अप्रतिम टेस्ट लागते. याला भरभरून फुलं येतच राहिलीत. रोजच्या चहा बनवतो आम्ही. याचा चहामध्ये टाकले जातात कापूर पानं सकाळ संध्याकाळ, त्यामुळे कमी दिसते. आता बहर येईलच, पावसाळा सुरू झाला आहे ना, त्याच्याने गवती चहा म्हणतात त्याला. परवा खूप पाऊस येऊन गेला. आज आभाळ क्लिअर आहे. काल पूर्ण आभाळ भरलेलं होतं. आज सकाळी पण भरलेलं होतं. आत्ता क्लीन झालं.